चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं सोचिए मत, सबस्क्राईब कीजिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही। तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे। तर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकेपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इम्पोर्ट करून घ्यायची आहे। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्कवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतोय व आपल्या बिटमार्क आणि शिकेपेकला पण आपल्या कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना भावांनो। तर आपल्याला इथे प्लसचा आयकॉन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा फोटो 6.14 बिटपर्यंत कट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। तर तुम्हाला अशाच प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत आणि जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंतच फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर असा फोटो असेल तर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची विड्थ आणि हाईट आहे ती अशी वाढवायची आहे। तर वाढवल्यानंतर इथे 8.22च्या बिटला अशा प्रकारे कट करून द्यायचं आहे। तर कट केल्यानंतर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी फोटो ॲड केले आहेत। तर फोटो ॲड झालेले आहेत आपले। तर फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। तर बॅक आल्यानंतर शिकेपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शिकेपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जो फर्स्टवाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर मला मी एक PNG दिली आहे तर ती ॲड करायची आहे। तर ॲड केल्यानंतर तुम्हाला 6.14च्या बिटपर्यंत अशा प्रकारे कट करून द्यायची आहे। त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे मधोमध ॲडजस्ट करून द्यायचे आहे। तर ॲडजस्ट केल्यानंतर इथे 16.14च्या बिटला यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। त्यानंतर एक शॅडो पेज दिली आहे ती ॲड करायची आहे। 3 डॉटवर जायचं आहे। फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही PNG शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे। त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। त्यानंतर हॅपी ॲनिव्हर्सरी आणि त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, तर ही PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल मटेरियल। तर अशा प्रकारे शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे। त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे। तर ॲडजस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर शिकेपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शिकेपेक ओपन केल्यानंतर तुम्हाला हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे आपले जेवढे पण फोटो राहिले आहेत तर हे सगळे फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपले सगळे फोटोंना इफेक्ट देऊन झालेला आहे. तर फोटोंना इफेक्ट दिल्यानंतर इथे फर्स्ट बीट लिहायचा आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत अशा प्रकारे कट करून द्यायची आहे. तर कट केल्यानंतर इथे थ्री डॉटवर जायचं आहे. फिट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथे एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.